मॉर्निंग पीपल. गणपती बाप्पा मोरया. सकाळी सकाळी आपण दर्शन करून घेऊया गणपती बाप्पाचं. तर हे बघा, मी आज सकाळी सकाळी 5-6 वाजता, हे बघा ऑलमोस्ट अंधार आहे, मी एका मराठी शूट सेटवरती आहे, जे सन मराठीवरती लागतं की तू अनोळखी तरी सोबती, त्याच्या सेटवरती. आणि दिस इज द इनसाइड व्ह्यू. हे सगळे आर्टिस्टचे रूम्स आहेत आणि बाल्कनीच्या बाहेर खूप छान व्ह्यू आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर ग्रीनरी आहे आणि इथेच आमचं शूट होणार आहे. अजून सेट लागलेला नाही आहे. सो दिस इज माय रूम फॉर चेंजिंग. सो मी तुम्हाला चेंज करून दाखवते की माझा आजचा लुक. सो आय चेंज माय क्लोथ्स अँड दिस इज माय ॲक्च्युअल लुक. होळीचा सीन आहे. मी केसाला काहीच केलेलं नाही आहे. मी जसे बांधले होते सकाळपासून तसेच आहेत, कारण की होळीचा सीन आहे. तर कलर तसे तर ऑर्गॅनिक आहेत, पण तरीसुद्धा. सो बघा, थोडासा उजेड झालेला आहे. बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो आहे. आणि मी विचार केला की आता थोडंसं ब्रेकफास्ट करूया. तर मी खाली जाते थोडंसं ब्रेकफास्ट करायला. आणि ब्रेकफास्टमध्ये आहे मिसळ पाव. सो इट वॉज व्हेरी टेस्टी. आणि आफ्टर ब्रेकफास्ट माझं सीन रेडी होतं. सो मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते की होळी सीनचं किती सुंदर सजवलं आहे आणि कलर्स पण ठेवलेले आहेत खूप छान छान. हे सगळे कलर ऑर्गॅनिक आहेत. सो प्रोडक्शनला लवकरात लवकर सीन रेडी करायचा होता, बिकॉज त्यांना डे शूट पाहिजे होतं. तर लवकर सीन स्टार्ट झाला होता दुसरा दिवस. आणि मला भरपूर हे जे कर्टन्स आहेत येलो व्हाईट मला भरपूर आवडत होते. सो हे बघा, तू अनोळखी तरी सोबती या सिरियलचे, मराठी सिरियलचे हे आर्टिस्ट आहेत. तर टिपिकली जसं अशी स्टोरी असते की 2 हिरो 1 हिरोईन किंवा 2 हिरोईन 1 हिरो, सेम तसंच आहे, काही चेंज नाही आहे, जे सन मराठीवरती लागतं. सो माझा एक छोटासा रोल होता त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये बघा की ऑलमोस्ट जसं होळीमध्ये कसं आपण डान्स करतो आणि थंडाई वगैरे पितो, ते सगळं याच्यामध्ये बघायला तुम्हाला मिळणार. तर हे आहे ऑलमोस्ट कॉर्पोरेट होळी सीन. कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये जसं असतं की मोस्टली जास्त ते खेळत नाहीत. तर आम्ही मेल आर्टिस्टच्या साईडचे बिझनेस पर्सन आहोत. तर ते आमचं ॲक्च्युअल नाव घेऊन या सीनमध्ये इंट्रोडक्शन करतात फिमेल आर्टिस्टला. तर ते मी नेक्स्ट व्हिडिओ वेगळं अपलोड करून तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती दिसणारच. तर हे बघा, डान्स करताना किती छान डान्स करतात ते. हे सिनियर आर्टिस्ट आहेत आणि यांनी भरपूर काम केलेलं आहे. मी यांचा एक व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये दिसणारच आहे. तर खूप छान आहेत आर्टिस्ट. तर आम्हाला लंचच्या अगोदर थोडासा ब्रेक मिळाला होता. तर आम्ही सगळेजण थोडंसं मस्ती करत होतो. तर विचार आला की थोडंसं काहीतरी मस्ती करूया, व्हिडिओ काढूया. तर बघा, आर्टिस्ट किती मस्ती करत आहेत. आय फील सो शाय दॅट टाईम, बिकॉज तिथे सगळे प्रोडक्शनवाले होते आणि आमच्याकडे बघत होते. आणि त्यावेळेस ऑलमोस्ट ब्रेक टाईम होता आणि आम्ही अशी मस्ती करत होतो आणि खूप मजा आली. सो आमचं लंच झाल्यानंतर बघा, मामा किती थकलेत, दमले होते. सो मी तुम्हाला बोलली होती की मी यांचा एक व्हिडिओ दाखवली. तर बघा, ये माधुरी चेतवानी जी, इन्होंने धुरंधर में काम किया है. अब ज़रा बताओ किसमें काम किया आपने? हेलो, बड़ी खुशी की बात है कि आज मैं मराठी फिल्म, नाम नहीं याद कर रहा हूँ, काम किया हूँ. और इन दीदी के साथ भी बहुत टाइम निभाया. होली का सॉन्ग किया. मुझे को बहुत खुशी है. भगवान करके आगे भी ऐसे मिलते रहेंगे. धन्यवाद. आप बताओ, धुरंधर में कौन सा रोल किया आपने? धुरंधर में? हाँ, धुरंधर में मैं मिनिस्टर का रोल किया हूँ. कौन सा? मिनिस्टर बना था, स्टेज पे बैठा था मिनिस्टर. मिनिस्टर, ओके. हाँ. और दूसरा? मस्सी 4 में आफ्ताब के साथ रोल किया था. अच्छा. और
जिमी शेरगिल, तमन्ना वाजा जैसा फिल्म की थी मैंने, सिकंदर का मुकद्दर। अच्छा। हाँ, और श्रीदेवी की लड़की का नाम क्या है, जानू कपूर की फिल्म में भी काम किया है। अनिल कपूर के साथ स्टेप सन में अभी काम करके आया है, वो आ रही है। तो आपसे सब लोग मोटिवेशन लेंगे, है ना? तो मैं चाहता हूँ माता सरस्वती की कृपा हम सभी कलाकारों को पर हमेशा बनी रहे, जैसे ऐसे अच्छे रोल करके माता के मतलब जो उन्होंने कृपा की है हम उनको भी आगे बढ़ाए और हमेशा कृपा करती रहे सबके ऊपर, और सब फिल्में कामयाब हो हैं, सबकी मेहनत साकार हो जाए, हम बस यही चाहते हैं। थँक यू. फिमेल आर्टिस्टने भरपूर रिटेक्स घेतलेत फक्त कलर उडवण्याच्या सीनसाठी. आणि माझा जो शॉट होता आफ्टरनूनमधला तो डन झाला होता. सो इव्हनिंगमध्ये माझ्याकडे भरपूर टाईम होता काहीतरी कॅप्चर करायचं, तर मी विचार केला की थोडंफार आउटसाईडचे लोकेशन जे आहेत चांगलं ते मी कॅप्चर करते. आणि कॅमेरामॅनही मला सजेस्ट करत होता की अच्छा तू इथे जा, तू असं कर, तू तिकडे जा. आणि खूप मजा आली. तुम्हाला दिसतच असणार की जे बंगलोचे आउटसाईड व्ह्यू आहे ते खूपच सुंदर आहे. आणि हे बघा होळीचं जे थीम आहे ते खूप सुंदर आहे आणि कलरफुल आहे. आणि बॅकग्राऊंडला जे कर्टन्स आहेत त्याच्याने अजून खूप सुंदर वाटते बघा. आणि संध्याकाळचा 6 वाजताचा टाईम आहे. तर माझा सीन मी टेलिकास्ट झाल्यानंतर मी वेगळा अपलोड करीन माझ्या चॅनलवरती. तर माझे नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.